या ठिकाणी आपण पाहू शकता स्वीटकॉर्न मगाच्या कणीस आपल्याला पाहायला मिळते. तर पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला कणीस पाहायला मिळते. त्याचबरोबर आवक पण मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. तर क्वालिटी आपण पाहू शकता, क्वालिटी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर जास्त झालेलं कणीस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर आज स्वीटकॉर्नसाठी कमीत कमी 20 रुपये किलो ते जास्तीत जास्त 22 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता लिची आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर लिचीसाठी चांगल्या प्रकारे दर ही आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर क्वालिटी पाहू शकता, क्वालिटी आपल्याला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतो. तर लिची हा जो माल जे आहेत आपल्याला कलकत्ता या ठिकाणी आलेले आपल्याला आवक पाहायला मिळते. पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर 3000 ते 3500 रुपये या ठिकाणी आपल्याला दर लिचीसाठी आज पाहायला मिळालेला आहे. तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या क्वांटिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला आवक या ठिकाणी आपण पाहू शकता बदाम आंब्याची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. क्वालिटी आपण पाहू शकता मीडियम क्वालिटीमध्ये या ठिकाणी आंबा आपल्याला पाहायला मिळते. तर बदाम आंब्यासाठी आपल्याला 40 रुपये किलो ते 50 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे. तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर कमी आज पाहायला मिळालेला आहे. तर आपण पाहू शकता क्वालिटी त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला घट या ठिकाणी आज पाहायला मिळालेला आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगड आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर क्वालिटी वेगवेगळी क्वालिटी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते कलिंगड. तर क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक ही या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पाहायला मिळते. तर आज कलिंगडासाठी 6 रुपये किलो ते जास्तीत जास्त 12 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. चांगल्या कलिंगडासाठी एक नंबर क्वालिटीमध्ये जर कलिंगड असेल तर जास्तीत जास्त 12 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. 6 ते 10 रुपये या ठिकाणी आपल्याला कलिंगडासाठी आज दर पाहायला मिळालेला आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता पपईची क्वालिटी आपल्याला एक नंबर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर क्वालिटीनुसार त्याचबरोबर दरही आज आपल्याला वाढलेले पाहायला मिळते. कमीत कमी 10 रुपये किलो ते जास्तीत जास्त 15 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला पपईसाठी दर पाहायला मिळालेला आहे. तर क्वालिटी पाहू शकते एक नंबर क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला पपई पाहायला मिळते. त्याचबरोबर लहान पपईसाठी सुद्धा दर या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे मिळालेला आहे. तर एकंदरीत 10 रुपये किलो ते जास्तीत जास्त 15 रुपये किलो या ठिकाणी लहान पपईसाठी दर आज आपल्याला पाहायला मिळते. तर क्वालिटी पाहू शकता, क्वालिटी बरोबर दरही आपल्याला चांगला आज मिळालेला आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहू शकता सनखरबूज आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते. तर आज सनखरबूजासाठी कमीत कमी 12 रुपये किलो ते जास्तीत जास्त 15 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता एक नंबर क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला सनखरबूज पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूज या ठिकाणी पाहायला मिळते. तर आज खरबूजासाठी कमीत कमी 15 रुपये किलो ते जास्तीत जास्त 25 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. तर क्वालिटी पाहू शकता एक नंबर क्वालिटीमध्ये आपल्याला खरबूज पाहायला मिळते. त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला स्थिरता या ठिकाणी आज पाहायला मिळालेली आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला चिकू पाहायला मिळते. तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला आज कमीत कमी चिकूसाठी 20 रुपये किलो ते जास्तीत जास्त 50 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. तर क्वालिटी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये चिकू आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर दरही आपल्याला 20 रुपये किलो ते 50 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता मोसंबी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर आज मोसंबीसाठी कमीत कमी 30 रुपये किलो ते जास्तीत जास्त 40 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर या ठिकाणी आज पाहायला मिळालेला आहे. क्वालिटी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला या ठिकाणी मोसंबी पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहू शकता केशर आंबा या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते. तर आवक ही या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे पाहायला मिळते. तर आज केशर आंब्यासाठी कमीत कमी 60 रुपये किलो ते जास्तीत जास्त 80 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतो आहे. क्वालिटीनुसार आपल्याला या ठिकाणी आपल्याला दरही चांगला आज पाहायला मिळालेला आहे. तर दर हे आज आंब्यासाठी आपल्याला उतरलेले पाहायला मिळत आहेत. तर पाहू शकता क्वालिटी पण आपल्याला चांगल्या प्रकारे क्वालिटी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेली आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता अननस आपल्याला पाहायला मिळते. तर अननसासाठी आज कमीत कमी 25 रुपये किलो ते जास्तीत 40 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. आवक घटल्याने या ठिकाणी आज दरामध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढ आज या ठिकाणी पाहायला मिळते.
या ठिकाणी आपण पाहू शकता तोतापुरी कैरी आंबा या ठिकाणी आपल्याला तोतापुरी आंबा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर तोतापुरी आंब्यासाठी आज कमीत कमी 50 रुपये किलो ते जास्तीत जास्त 60 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. तर क्वालिटी आपण पाहू शकता एक नंबर क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला तोतापुरी आंबा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी आज पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती गर्दी आज मार्केटमध्ये पाहायला मिळते. काल मार्केट बंद असल्यामुळे शनिवारचं आज रविवारी मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी आज गर्दी पाहायला मिळते. तर आज लिंबासाठी आपल्याला 20 रुपये किलो ते जास्तीत जास्त 50 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे. क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला दर लिंबू पाहायला मिळते. त्याचबरोबर दरामध्ये कोणताही बदल या ठिकाणी आज पाहायला मिळालेला नाही आहे. पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर आवक ही मोठ्या प्रमाणावरती आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आवकनुसार या ठिकाणी आपल्याला दर ही स्थिर आज या ठिकाणी पाहायला मिळते. 20 रुपये किलो ते 50 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त दर पाहायला मिळालेला आहे.